कसे आहेत सर्वजण? मजेत ना? सर्वांना नमस्कार. चला आज बनवूया आपण गावरान भेद्राची आमटी. याला छोटे टमाटर पण म्हणतात, काही भागात भेद्र पण म्हणतात. चला त्यासाठी काय साहित्य घेतले. इथे मी छोटी वाटी धने, छोटी वाटी तुरीची डाळ, थोडंसं खडे मसाले, खसखस, तिखट, हळद, घरगुती मसाला, मीठ, आलं, लसूण, खोबरं आणि कांद्याला चुलीमध्ये भाजून घेतलेलं, थोडीशी लाल मिरची, तमालपत्र आणि हिरवी कोथिंबीर आणि भेद्र. तर सर्वात पहिले आपण खडा मसाला जो आहे तो छान भाजून घेऊया. त्यामध्ये मी थोडीशी दालचिनी, 1 चक्री फूल, 4 ते 5 लवंग आणि 3-4 काळी मिरी. आता बघू शकता खडा मसाला भाजला. आता त्याच तव्यावर मी छान असं धणे पण भाजून घेते. बघू शकता धणे पण छान असे भाजत आहे. धणे काढून घेतले. आता त्याच तव्यावर आपण लाल मिरची आणि तमालपत्र पण छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आपली आता लाल मिरची पण छान भाजली. आता त्याच्यामध्येच मी थोडीशी खसखस ॲड केली. आता ती पण छान भाजून घेऊ. बघू शकता मी मसाला काढून घेतला. आता हा थंड होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण भेद्र जी आहे ती छान अशी तोडून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. बघू शकता अशाच प्रकारे मी छान अशी स्वच्छ भेद्र धुवून घेतली. बघू शकता छोटे छोटेसे टमाटर छान दिसतात ना, आणि जसे छान दिसतात तसेच याची आमटी पण खाण्यासाठी खूप अशी चविष्ट लागते. चला हे भेद्र पण छान असे तव्यावर भाजून घेऊया. भेद्र भाजताना तेलाचा वापर नाही करायचा. बिना तेलाचेच भेद्र जे आहे ते छान असे भाजून घ्यायचे. याला छान असं अलटीपलटी करून भाजून घ्यायचं. बघू शकता आता आपली भेद्र पण छान भाजत आहे. आता भेद्र आपली छान अशी भाजलेली आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता मी आता प्लेटमध्ये भेद्र काढून घेत आहे. आता भेद्र आणि खडा मसाला जो भाजलेला आहे मी तो दोन्ही पण असे छान थंड करून घेतलेले आहे. आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी सर्वात पहिले पाटा स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यावर सर्वात पहिले मी आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे वाटून घेते. हे बारीक नाही वाटायचं जास्त, थोडं जाडही वाटलं तर चालेल. त्याची आमटीमध्ये चव खूप छान लागते. त्यासाठी हे वाटण थोडं जाडच वाटायचं. बघू शकता आता ते वाटण वाटून झालेलं आहे. आता मी जे मसाले भाजून घेतलेले ते वाटून घेते. कांदा आणि खोबरं असं फोडून घेतलेलं, नाही तर ते वाटता येत नाही. आता भेद्र पण आपण त्याच पाट्यावर वाटून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवते की मी कसे भेद्र वाटून घेतले. जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही हे सर्व मसाले मिक्सरमधूनही बारीक केले तर चालेल. बघू शकता आलं, लसूण, कोथिंबीर, त्याचबरोबर भेद्र आणि खडा मसाला सर्व छान असं मी वाटून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी मी इथे 3 ते 4 पळी अंदाजे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं. आता त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट जी आहे ती छान अशी खमंग होईपर्यंत तळून घेते. आता छान तळत आहे. आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले जे आहे ते घालायचे आहे. त्याच्यामध्ये मी 2 चम्मच लाल मिरची पावडर घातलेला आहे. काही मिरची आपण मसाल्यामध्ये पण वाटली. थोडीशी हळद घातली आणि 2 चम्मच घरगुती मसाला घातलेला आहे. आता हे कोरडा मसाला जो आहे तो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपला कोरडा मसाला छान असा परतत आहे. आता त्याच्यामध्ये आपण भाजलेला जो मसाला आहे तो छान असा परतून घेऊया. बघू शकता मी मसाला जो आहे तो तेलामध्ये घातलेला आहे. आता छान याला तेलामध्ये एकजीव करून घेते. बघू शकता आता आपला मसाला पण छान मी असा एकजीव करून घेतलेला आहे. आता त्याला हलकंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जास्त परतून घ्यायची गरज नाही, कारण की आपण तो भाजून घेतलेला आहे. बघू शकता त्याच्या कडेला पण छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये जी भेद्र आपण वाटून घेतलेली आहे ती घालायची आहे. आता ते भेद्र पण त्या मसाल्यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे.
आणि याच्यामध्ये पाणी घालायचं असेल तर तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा, त्याने आमटीची चव बदलणार नाही. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला. बघू शकता मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता छान पाणी आणि मसाला छान असं एकजीव करून घेऊया आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण घालून घेऊया. बघू शकता छान असं एकजीव करून घेत आहे. बघू शकता आपल्या आमटीचा कलर जो आहे तो खूप छान आलेला आहे. आता याला झाकून आपण 5 मिनिट छान शिजवून घेऊया. आता बघू शकता तुम्ही आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आता थोडंसं हिरवं कोथिंबीर घालते मी आणि आमटीला खाली उतरवून थंड करून घेतलं. ही आमटी तुम्ही गरम गरम भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाल्ली तरी चालेल. खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते. बघू शकता मी ताट इथे वाढून घेतलेलं आहे. ताटामध्ये मी भात पण घेतला, चपाती पण, सोबतीला छान असा पातीचा कांदा घेतला, निंबू घेतलं. तसं निंबू टाकण्याची गरज नाही, कारण की भेद्र जी आहे ती थोडीशी जास्त आंबट असतात आपल्या साध्या टमाटरपेक्षा. पण निंबूही घेतलं तर छान चव लागेल. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा आमटी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता माझा मुलगा पण सांगेल तुम्हाला की आमटीची चव कशी झालेली आहे. खूप छान झाली आमटी.